स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आता वाजलेले 4 आणि आज वार आहे सोमवार. जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. लोलो स्कूलमधून आलेला आहे. कार्टून पाहत आहे तो. इथे बसला आहे बघा, कार्टून पाहत बसलेला आहे. खूप सारा पसारा केला आहे हॉलमध्ये, तो मी आता आवरणार आहेच. आणि किचन माझं आवरलेलं आहे. सगळी कामं जी आहेत ती बहुतेक घरातली झाली. फक्त आता मशीनमध्ये ह्या काही कपडे आहेत ते मला वाळत घालायचे आहेत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ना काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत छान छान. तर एक तर तुम्हाला मी दाखवणार आहे की माझ्या महेश्वरी सिल्क साड्या आहेत 2, ज्या मी उज्जैनला जेव्हा गेली होती देवदर्शनाला त्यावेळेला मी महेश्वरला गेले होते. म्हणजे इंदोरवरून आम्ही महेश्वरला गेलो होतो आणि महेश्वरवरून त्या साड्या मी हँडलूम साड्या ओरिजिनल महेश्वरी सिल्क साड्या मी घेतल्या होत्या. तर त्या 2 साड्या तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत. अगदी खूप सुंदर अशा साड्या आहेत. त्या शब्दात वर्णन करू शकत नाही, इतक्या सुंदर साड्या आहेत. तर त्या मी दाखवणार आहे. त्याचबरोबर ना संध्याकाळी आज आमचा काही जेवणाचा प्लॅनिंग नाही आहे. तर आज आम्हाला ना म्हणजे मला पाणीपुरी बनवायची आहे. सो पाणीपुरीची मी काही तयारी करणार आहे, तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर म्हणजे माझे नेल्स, तर हे रिसेंटली मी नेल्स केलेले आहे, 2-3 दिवस झाले. आणि आमच्या दीदीने नेल्स केलेले आहेत. म्हणजे माझी जी पुतणी आहे तर तिने केलेले आहेत. तर ती शिकतेसुद्धा आणि साईड बाय साईड आवडतं म्हणून ती ह्या गोष्टी करते. तर तिच्याकडून हे नेल्स करवलेले आहेत मी. आणि तिने पूर्ण मला सेट दिला होता नेल्सचा, पण मी दुसऱ्या हाताला लावले नाहीत. कारण मग हे दोन्ही हाताला लावले ना तर काम करणं थोडं अवघड होऊन जातं. त्यामुळे मग ती खूप इन्सिस्ट करत होती दुसऱ्या हाताला लावून, म्हटलं नको आता. तर तिने हे मला असं दिलेलं आहे आणि एका हाताला मी लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर तिचं इंस्टावरती ना पेजसुद्धा आहे, तिकडे जाऊन तुम्ही तिला फॉलो करू शकता. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिला DM सुद्धा करू शकता. जर तिला पॉसिबल असेल मुंबईमध्ये तर ती नक्की तुम्हाला. हे बघा, लोलोने ना ह्यातलं सगळं काढलं होतं. एक बुद्धासुद्धा त्यांनी कुठेतरी हरवला आहे. तर आता हे मी वॉश करून घेतलं, कारण त्याचं ना झाडांच्या इथे हे ठेवते मी. आणि तिथे त्याचं सतत म्हणजे हात चालूच असतो, काही नाही काही लक्ष असतं त्याचं, पूर्ण काही ना काही करत असतो तो. तर इथला एक बुद्धासुद्धा त्यांनी गायब केला. तर आता हे ठेवून येते मी ग्रिलमध्ये. काय पाहिजे? पाणी पाहिजे, देऊया. पाणीपुरीसाठी ना मी हे मूग जे आहेत ते भिजत ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे चिंच भिजत ठेवलेली आहे. त्यानंतर त्याला मी सफेद वाटाणे जे आहेत ना ते सुद्धा इथे भिजत ठेवलेले आहेत. इथे बटाटे आहेत थोडे, आणि थोडेसे बटाटे जे आहेत ते मी सकाळी बॉईलसुद्धा. तर आता आधी ही चिंच जी आहे ना ती क्लीन करून घेणार आहे आणि तिला शिजत पण ठेवणार आहे. जेव्हा केव्हा आमच्याकडे ना पाणीपुरी बनली जाते तर ती थोडी जास्त प्रमाणातच बनली जाते, कारण मुलांनाही खूप जास्त प्रमाणात पाणीपुरी आवडते आणि मलासुद्धा आवडते. म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडते असं तुम्ही बोलू शकता. कारण बाहेर पाणीपुरी आपण खाल्लेली आणि घरात खाल्लेली याच्यामध्ये खूप फरक पडतो. बाहेर आपल्याला जास्त पाणीपुरी नाही खाता येत कितीही आपण विचार केला तरी. पण घरी तुम्ही ना मनसोक्त पाणीपुरी खाऊ शकता अगदी भरपेट. तर ती चटणी जी आहे ना म्हणजे चिंचगुळ्याची चटणी, तर ती मी माझ्या पद्धतीने बनवते. काही जण खजूर वगैरेसुद्धा वापरतात. मी फक्त चिंच वापरते. त्याच्यामध्ये थोडंसं काश्मीरी मसाला आणि गूळ टाकते. आणि त्यानंतर मग धनं जिरं पूड जी असेल तर ती आवडीनुसार टाकू शकता किंवा ती नाही टाकली तरी चालते. पण अशा प्रकारे मीठ टाकून थोडीशी मी चटणी बनवते. आणि कोणताही आर्टिफिशियल कलर यामध्ये मी वापरत नाही. अगदी तुम्ही चटणी बघू शकता, मस्त अशी चटणी लागते. टेस्टसुद्धा खूप छान असते याची. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. तर चटणी जी आहे ती आता होत आलेली आहे माझी. आणि आता वाटाणे जे आहेत ना तर ते सुद्धा मी बॉईल करायला टाकणार आहे आणि यामध्ये बटाटा मिक्स करणार आहे वाटाण्यांमध्ये. रगड्याचं म्हणाल तर मी 2 प्रकारचा रगडा बनवते. एक म्हणजे सफेद वाटाण्यांचा, जे आपण जिरा, हळद, मीठ आणि थोडेसे जिरं टाकून मस्त बॉईल करून घेतो खूप साऱ्या शिट्या काढून. आणि दुसरा मी बनवते मुगाचा. तर मुगाचा रगडा जो आहे ना तो पचायलाही खूप हलका असतो आणि टेस्ट जी आहे ना ती खरंच खूप छान लागते. काही जणांना असं वाटतं की मुगापेक्षा ना सफेद वाटाण्याचा रगडा छान लागतो, पण खरंच ट्रस्ट मी, मुगाचा रगडा जो आहे ना तो खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही स्वतःच मला सांगाल की खूप जास्त टेस्टी लागतो आणि पचायलाही हलका असतो. तर आता इथे रगडा वगैरेसुद्धा बनवून घेणार आहे. थोडीफार तयारी जर अशी आपण करून ठेवली ना आधी, आणि मग लास्टला ग्रीन पाणी जे आहे ते बनवलं तर थोडं हलकं होऊन जातं काम. स्ट्रेस येत नाही. म्हणजे कुठल्याही नवीन गोष्ट आपण जेव्हा बनवतो ना तर वेळ थोडासा लागतोच म्हणा.
हे बघा, हे असं काही आमच्या घराची अवस्था असते. हे कोणी केलं सगळं? कोणी केलं हे? उचला सगळं पटापट. नाही आता चला उचला हे पटापट, सगळं उचला आवरा. मी आता टी व्ही बंद करणार आहे. बस झालं, खूप वेळ टी व्ही बघितला. हे अशी काही अवस्था असते आमच्या घरी. मी किचनमध्ये असली ना की हा सगळा पसारा काढून ठेवतो. माझे हा दिवसातून किती वेळा पसारा आवरते ना त्याचं काही लिमिटच नाही आहे खरं. हा बघा वाटाण्याचा रगडा जो आहे ना तो बॉईल केलेला आहे, त्याला फक्त स्मॅश करायचं आहे. आणि इथे चटणीची तयारी केलेली आहे. आणि मग अशी जी चटणी तयारी केली होती दुपारी, तर ही आहे. फक्त मला या स्ट्रेन करून घ्यायची आहे. आणि इथे जे आहे तो मुगाचा रगडा बनवायला ठेवला आहे. तिथे थोडेसे बटाटेसुद्धा बॉईल करून बऱ्यापैकी जी तयारी आहे ना माझी पाणीपुरीसाठी ती झालेली आहे. दिवाबत्तीसुद्धा झाली आहे. मुलं फोनिक्स क्लासेसला गेल्या, तर आता मला घ्यायलासुद्धा जायचे. आणि हो, तुम्हाला मी जसं म्हटलं होतं की मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे, तर त्या साड्यासुद्धा दाखवते पटकन. ह्या चटणीमध्ये ना मी पुदिना टाकलेला आहे, कोथिंबीर, मिरच्या, त्यानंतर थोडंसं अख्खे धने आणि बडीशेप टाकलेले. तुमच्याकडे जर पावडर असेल तर तीसुद्धा टाकू शकता. थोडं जिरं टाकलेलं आहे, काळं मीठ, साधं मीठ. चालू हो गए. हां सगळे चालू झाले. खूप दिवसांनी बनवले. इसको ईश्वर का मधुबन क्यों कहते हैं? प्रभु शांति पूर्वक तपस्या कर सके इसीलिए माँ पार्वती खट्टू कहीं के सीमा के पार जाके आधा बर्बाद किया, अब जंगल के उस पार जाके पूरा बर्बाद कर दिया हमें. वो क्या है लड़कों के साथ रहकर जवानी चढ़ी है. उम्र देख बुढ़ापी में खेत जोत रहा है तो लंपट. हम नहीं गए. टीव्हीवरती कांतारा मूवी पाहत पाहत मस्त ना पाणीपुरी आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. तर रात्री मला काही ब्लॉग कंटिन्यू करता आला नाही आणि मग सकाळीसुद्धा मला नाही करता आलं, कारण मी सकाळपासून बाहेरच होते. तर कालच्या ज्या साड्या दाखवायच्या तुम्हाला राहिल्या होत्या ना, तर ते मी आता पटकन तुम्हाला दाखवून घेते. महेश्वरी सिल्क साडी बघा, ही अशा प्रकारची आहे. त्याचं फॅब्रिक बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं फॅब्रिक आहे. त्याचबरोबर इथे ना छान अशी फुलांची डिझाईन आहे, त्याच्यावरती बुट्टी आहे म्हणजे फुलांची. आणि तुम्हाला ओपन करून दाखवते साडी मी. तर बघा, इथे ना वरचा जो भाग आहे ना, म्हणजे वरची जी बॉर्डर आहे ती इतकी छोटी आहे आणि खालची बॉर्डर जी आहे ना तर तीही अशी मोठी आहे. आणि बघा ही अशी साडी आहे, बघू शकता. आणि पल्लूला असे हलके असे गोंडे आहेत. म्हणजे ना काय म्हणतात ते ना, 2 टोन कलरमध्ये साडी आहे ही. ॲक्च्युली 2 टोन कलर म्हणतात ना, तशी साडी आहे. सिम्पल अशी आणि खूप छान लुक देणारी साडी आहे. महेश्वरी सिल्क साडी याला म्हणतात. आणि मला खरंच खूप आवडली. सिम्पल कलर, सिम्पल पॅटर्न आणि खूप रॉयल लुक देणारी. बघू शकता तुम्ही. तर मला खरंच खूप आवडली ही साडी. आणि आता सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळीकडे ना महेश्वरी सिल्क साडीचा खूप जास्त ट्रेंड चालू आहे. तर ही एक साडी आहे. आणि दुसरी ही महेश्वरी सिल्क साडी आहे, टिश्यू सिल्क साडी. ह्याला महेश्वरी टिश्यू सिल्क साडी म्हणतात. आणि ही खरंच मला खूप खूप जास्त आवडलेली आहे आणि खूप सुंदर आहे. ह्याच्यावरसुद्धा ना फ्लावरची जी बुटी असते ना तर ती आहे. आणि ह्याचा जो काठ आहे ना, तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने ना असा छोटासा काठ आहे. खूप मोठा नाही, खूप छोटाही नाही, मिडियम काठ आहे. आणि ही साडी बघा अशी काहीशी म्हणजे नेसल्यावरती दिसेल. लुक जो आहे ना तिचा खूप खूप डिफरंट कलर आहे, म्हणजे थोडा वेगळा कलर आहे. एक्झॅक्टली ह्याला याच कलरला काय म्हणतात मलाही माहिती नाही, पण मला खूप आवडली ही साडी. म्हणजे तुम्हाला असं कॉमन दिसणार नाही या साडीमध्ये. खूप डिफरंट कलर आहे. थोडासा फिरता कलर पण बघू शकतो, शाईन आहे एक प्रकारची. ते बघू शकता. ऑल ओव्हर बुटी आहे साडीवरती, ऑल ओव्हर पूर्ण बुटी भरलेली आहे साडीवरती.
तर आपल्याला इन्स्टावरती ना प्रियांका विस्पुते म्हणून आहे, जिचं इन्स्टा पेज आहे आणि त्याच्यावरनं अशा साड्या तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही कदाचित ओळखतही असाल, इन्फ्लुएन्सरच आहे ती पण. तर ती अशा साड्या म्हणजे इंदोरमध्ये त्यांचं शॉप आहे आणि तिथून त्या साड्या सेल करतात, ऑनलाईनसुद्धा सेलिंग करतात. तर तिथे ना हा कलर मी पाहिला होता साड्यांचा, म्हणजे ह्या साडीचा, आणि मी तेव्हाच विचार केलेला जर मी कधी गेली उज्जैनला, महेश्वरला, तर मी तिथून अशा सेम कलरची साडी घेऊन. आणि मला खरंच माहिती नव्हतं की मला अगदी असा सेम कलर ते मिळेल. कलर अगदी मिळता जुळता मला मिळालेला बघा, अगदी सेम कलर. मी तुम्हाला इथे बाजूला फोटोही दाखवेन. तिनेसुद्धा ती साडी वेअर केलेली आहे आणि खरंच मला खूप आवडली ही साडी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. तर चला, आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करते. फक्त साड्या